हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बोंबलाची एकदम चमचमीत अशी भाजी. तर त्यासाठी मी इथे बोंबील घेतलेले आहे. बोंबील साफ करून घ्यायचे, तुकडे करून मी साफ करून घेतलेले आहे. तर आता हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे. भाजताना एकदम डाग लागतील असे भाजायचे नाही, तर फक्त हलकेसे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर मी हे बोंबील तव्यामध्ये भाजत आहे आणि भाजताना कंटिन्यू खालीवर करत राहायचे आहे, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजले जातील. तर आपले बोंबील चांगले भाजून झालेले आहे. आता हे काढून घेतले तर बघू शकता एकदम छानपैकी बोंबील भाजून झाले. तर ते थोडेसे गरम असतानाच हे मी चोळून घेतलेले आहे, म्हणजे थोडेफार काळपटपणा त्यावरचा आणि कचरा जो असतो तो निघून जाईल. तर बघू शकता चोळून घेतल्यानंतर थोडाफार कचरा निघाला आहे. आता तो फेकून देऊ आणि परत त्या ताटामध्ये मी बोंबील घालून घेतले. आता हे बोंबील आपल्याला धुवून घ्यायचे आहे. तर बोंबलावर पाणी घातल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे थोडीफार माती असेल तर निघून जाते. आणि धुवून झाल्यावर पाणी निथळून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं. तर एक साईडला मी बोंबील धुवून बाजूला ठेवले आहे. तोपर्यंत आपण कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर धुवून ठेवलेले बोंबील आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. फक्त जास्त करपू द्यायचे नाही, नाहीतर भाजीची चव व्यवस्थित लागत नाही. तर बोंबील आपले चांगले परतून झालेले आहे. तर बघू शकता जराही करपलेले नाही आणि एकदम खमंग असा तळून झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि उरलेल्या तेलामध्ये थोडंसं 1 चमचा तेल मी अजून घातलेलं आहे. तेल आपलं गरमच आहे. त्यामध्ये जिरा घालून घेतला आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर यामध्ये कांदा कापून घातलेला आहे. तर मी एक मोठा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही. तर आता हा कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालून परत अर्ध्या मिनटासाठी अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंतही परतून घेऊया. तर छानपैकी अद्रक लसूण पण आपला परतून झालेला आहे आणि कांदा पण छानपैकी शिजला गेलेला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. घरगुती लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची कलरसाठी, पाव चमचा गरम मसाला आहे आणि धना पावडर अर्धा चमचा, हळद घेतलेली आहे. आता हे मसाले आपण कांद्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. यावेळेस गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. पावडर मसाले हे करपू नये म्हणून आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि मसाले हे तेलामध्ये परतून घेतलेले आहे. तर मसाले आपले चांगले परतून झाले. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया. तर मी इथे एक मोठ्या साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता तो या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर टोमॅटो चांगला मिक्स झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो लवकर शिजावं म्हणून मीठ घालायचं. तर मी लगेचच चवीनुसार जेवढं भाजीला मीठ लागेल तेवढं घालून घेतलेलं आहे. तुम्ही मसाल्यामध्ये थोडं मीठ आणि भाजी झाल्यानंतर थोडं मीठ घातलं तरीही चालेल. तर आता मसाला आपला मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घातलेलं आहे, कारण हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे पुन्हा. तर पाणी घातल्यानंतर 3 ते 4 मिनटं मसाला शिजल्यानंतर आपण झाकण काढलं तर मसाला चांगला शिजला गेला. आता यामध्ये आपण तळून घेतलेले बोंबील घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे. बोंबील चांगले मसाल्यामध्ये एकजीव करून झाल्यानंतर हे 2 ते 3 मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. तर बघा छानपैकी आपले बोंबील मसाल्यामध्ये परतून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर जेवढी भाजी असेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं, म्हणजे शिजून आपल्याला पाणी आटलं जातं, आपल्याला हवी तेवढी भाजी मिळते. मी ते 1 ग्लासला थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया आणि भाजीला उकळी येऊ देऊया. तर छानपैकी याला उकळी आलेली आहे. तर बघू शकता. तर आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. एकदम साधी सिंपल पण टेस्टी अशी ही बोंबलाची रस्सा भाजी बनते. तर नक्की एकदा करून बघा. तर आम्ही भाजी बनत नाही, तर आम्ही कालवण बोलतो याला. तर छानपैकी असं आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर आपण 3 ते 4 मिनटांनी काढूया. तर बघू शकता 4 मिनटं झाली.
तर आपली भाजी ही छानपैकी शिजली गेलेली आहे, बोंबील शिजले गेलेले आहे आणि मसाला हा एकदम छानपैकी झालेला आहे. तर जेव्हा बोंबील चांगले शिजले जातात तेव्हा रस्सा हा इतका छान उतरला जातो आणि टेस्टी अशी ही भाजी बनते. तर आपल्याला हवी तेवढी भाजी मिळाली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजीची तुम्हाला कलर आणि चव एक नंबर झालेली आहे. तर एकदम छानपैकी अशी ही रपरपीत आपली भाजी बनलेली आहे. अशा पद्धतीने बोंबलाची भाजी नक्की करून बघा, खाऊन बघा. आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.